नमस्कार, स्वागत आहे तुम्हा सर्वांचे अंगणवाडी सेविकांचे या नवीन व्हिडिओमध्ये. जे व्हिडिओ हा बघत आहेत सर्वांचे स्वागत आहे. कारण की त्यांना आता दिवाळी निमित्त जो भावबीज मिळणार आहे तो भावबीज म्हणजे दिवाळीचा गिफ्टच मिळणार आहे. आता अंगणवाडी सेविकांना मिळणार आहे 2,000 रुपये. तर हे 2,000 रुपये कधी मिळणार आहेत, याची तारीख कधी आहे आणि हे कधी जमा होतील याबाबत सर्व माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर करणार आहोत. तत्पूर्वी जे अंगणवाडी सेविका हा व्हिडिओ बघत आहेत त्यांनी सर्वांनी पहिले लाईक करा, चॅनलवरती नवीन असाल तर पहिले सबस्क्राईब करा आणि हा व्हिडिओ सर्व अंगणवाडी सेविकांना शेअर करा, जेणेकरून त्यांना या ज्या महत्त्वाच्या माहिती राहतात त्या तुमच्यापर्यंत लवकरात लवकर आपण पोहोचवत असतो. तर आता अंगणवाडी सेविकांची दिवाळी गोड व्हावी, त्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा यासाठी आता सरकारकडून काही बोनस जाहीर करण्यात आलेला आहे. आता अंगणवाडी सेविकांना दिवाळी गोड होणार आहे यामार्फत म्हणजे भाऊबीज निमित्त त्यांना मिळणार आहे काही एक आकर्षक गिफ्ट, म्हणजे ते आहे 2,000 रुपये. तर अंगणवाडी सेविका व मदतनीस यांची दिवाळी गोड होणार आहे, कारण की त्यांना राज्य सरकारने आता बोनस जारी केले आहे. म्हणजे त्यांना दिवाळी निमित्त 2,000 रुपये भाऊबीज भेट म्हणून देण्यात येणार आहे, अशी माहिती महिला व बाल विकास मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. आता एकात्मिक बाल विकास सेवा योजनेअंतर्गत कार्यालय अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना भाऊबीज भेट म्हणून गिफ्ट देण्याचा निर्णय सरकारने ठरवलेला आहे. यासाठी एकूण 40.61 कोटी रुपयांचा जो निधी आहे तो निधी उपलब्ध करून दिलाय. तर असं ही जी माहिती आहे, संपूर्ण माहिती जे आपले मंत्री राहतात, आपले मंत्री अदिती तटकरे यांनी दिली. त्यामुळे अंगणवाडी सेविका मदतनीस यांना खूप मोठा दिलासा मिळालेला आहे. आता अंगणवाडी सेविका व मदतनीस या महिला व बालकांच्या संगोपनासाठी पोषणासाठी सतत ते कार्यरत असतात. सर्वांच्या विकासासाठी महत्त्वाची सेवा देत असतात. त्यांच्या कार्याचा गौरव करण्यासाठी आता त्यांना बोनस म्हणून भाऊबीजेची रक्कम थेट त्यांच्या अकाउंटमध्ये जमा करण्यात येणार आहे. प्रत्येकी सेविका व मदतनीस ही आपल्या समाजातील खरी शक्ती असून त्यांचा सण आनंदी व्हावा, त्यांच्या जीवनामध्ये आनंद यावा, त्यांना आर्थिक अडचण भासू नये हीच भूमिका मांडून यावेळी असं अदिती तटकरे यांनी म्हटलं आहे की त्यांना दिवाळीसाठी आपण भाऊबीजेचा बोनस देऊ, जेणेकरून त्यांना पैशाची अडचण भासणार नाही. आता भाऊबीजेची थेट रक्कम अंगणवाडी सेविका व मदतनीस यांना वितरित करण्यात येईल. आता या निर्णयामुळे अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या दिवाळीचा आनंद अधिक उजळून निघेल असा विश्वासही मंत्री अदिती तटकरे यांनी व्यक्त केलेला आहे. आता अंगणवाडी सेविका या खऱ्या अर्थाने फील्डवर काम करत असतात. त्यांची मेहनत दखल घेत वेळोवेळी सरकार घेत असते व त्यांना सरकारच्या अन्य विभागातील कर्मचाऱ्यांना बोनस देखील दिला जातो. त्यामुळे त्यांची दिवाळी गोड होते. त्याचबरोबर आता अंगणवाडी सेविकांना पण बोनस दिवाळीचा मिळणार आहे आणि त्यांची दिवाळी गोड होणार आहे. तर या व्हिडिओच्या माध्यमातून कव्हर केले की अंगणवाडी सेविकांना दिवाळीचा बोनस नक्की मिळणार आहे. दरवर्षीच मिळत असते, यावर्षी पण मिळणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि तुम्हाला कोणते प्रश्न असतील तर कमेंटमध्ये अवश्य कळवा. पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये एका नवीन विषयासह. धन्यवाद.